तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोद व PM शिरसाट मेमोरियल सोसायटी उल्हासनगर ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने 1 मे 2026 रोजी जळगाव जामोद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महाखीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज संपूर्ण जगभरात तथागत गौतम बुद्धांची 2589वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। याचाच एक भाग म्हणून BM शिरसाट यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वैशाख पौर्णिमेला प्राचीन बौद्ध स्तूप असलेल्या भोन या ऐतिहासिक गावात महाखीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। यावर्षी उन्हाची तीव्रता लक्षात घेता तोच कार्यक्रम शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून BM शिरसाट आपल्या जन्मभूमीमध्ये दरवर्षी येतात। यावर्षी सुद्धा त्यांनी स्वतः हजर राहून सर्व उपासक उपासिकांना मार्गदर्शन करून दूध, तूप, केशर व सुकामेवा या माध्यमातून तयार केलेला खीर प्रसाद गौतम बुद्धांच्या अनुयायांनी तथा अनेक वाटसरूंना वितरित केला। सदर कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, तालुका सरचिटणीस विजय वाकोडे, तालुका हिशोब तपासणी डॉक्टर राजेश वाकोडे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, पोलीस कर्मचारी निलेश पुंडे, बाळकृष्ण पवार यांच्यासह तालुका उपाध्यक्ष प्रचार पर्यटन अनिल तायडे, तालुका उपाध्यक्ष संरक्षण भास्कर जुमडे, तालुका सचिव संरक्षण आनंद लहासे, तालुका संघटक रामभाऊ तायडे, तालुका संघटक तथा IBN मुख्य संपादक उत्तम वानखडे, तालुका संघटक भीमराव वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अक्षय वाकोडे, सम्यक विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मोहित दामोदर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संगीताताई इंगळे, बौद्धाचार्य मधुकर गवई, बौद्धाचार्य दयाराम सोनवणे, गोपाल सोनवणे, नारायण पारवे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष साहेबराव भगत यांच्यासह तालुक्यातील उसरा, धानोरा, महासिद्ध, वडगाव, पाटण येथून आलेल्या समता सैनिक दलाच्या असंख्य महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमानंद तायडे, दिलीप कोकाटे, उमेश खारोडे, संतोष वानखडे, अमोल तायडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। आणि या वर्षी आम्ही करायचं ठरवलं ते बोलले खूप चांगली गोष्ट आहे। आणि त्या दिवशी मग मी आमचे मीडिया पार्टनर उत्तमराव वानखडे साहेब यांचं बोलणं करून दिलं भीमराव साहेबांशी। ते बोलले की तुम्ही हा कार्यक्रम हे करा आणि नंतर मग तुम्ही या एकदा भेटायला, आपला ते काही प्रश्न आहेत समाजाचे त्याच्याबद्दलही आपण चर्चा करू असं त्यांना आश्वासन दिलं साहेबांनी। आणि तो एक प्रोटोकॉल म्हणून मग मी त्यांच्याशी बोललो। बाकी करते धरते सगळे तुम्हीच आहात, तुम्हीच करत आहात। मी फक्त एक आपण काय होतो की निमित्त आहे आणि तो एक माझा उत्साह आहे। बाकी काही नाही, करणारे धरणारे सर्व स्थानिक थारोडे सर आहेत, देवानंद तायडे सर आहेत, देवाभाऊ दामोदर आहेत, परत हातेकर साहेब आहेत, परत इंगळे साहेब आहेत, जे वाकोडे साहेब आहेत, सरचिटणीस आहेत, ह्या सगळ्यांनी जो काही सहकार्य केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे। आणि ते असंच उत्तरोत्तर आपल्याकडून घडत राहो। आणि समता सैनिक दल आहे आमच्या, माझ्या भगिनी आलेल्या आहेत अकोला निमकर्द्यावरून, सूर्यकांता तायडे, त्यासुद्धा दरवर्षी याच्यामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जळगाव जामोद येथे सम्यक भगवान बुद्ध यांच्या 2589व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील अनेक संस्था आणि सुजाण नागरिक यांनी या चौकामध्ये खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता। तो आता सुरू आहे। गेल्या काही 3-4 वर्षापासून हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो आणि चांगल्या प्रमाणात आयोजित होत असतो। या ठिकाणी पुन्हा येऊन भगवानाचं दर्शन घेण्याचं लाभलं। त्यानिमित्ताने मी एक चांगली अनुभूती या ठिकाणी मिळाली आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना मी शुभेच्छा देतो। आज विश्ववंदनीय सम्यक संबुद्ध यांची 2589वी जयंती पूर्ण विश्वामध्ये साजरी केली जात आहे। त्यानिमित्ताने जळगाव जामोदमध्ये भारतीय बौद्ध महासभा व MP शिरसाट मेमोरियल सोसायटी उल्हासनगर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती जळगाव जामोदच्या स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये साजरी केली। भव्य खीरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। निमित्त होतं की बुद्ध जयंती आणि भोन जे बौद्ध स्तूप आहे, या भोन बौद्ध स्तूप आणि बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। दरवर्षी हा कार्यक्रम भोन या ठिकाणी होत असतो, मात्र उष्णतेची लाट पाहता हा कार्यक्रम या वर्षी या ठिकाणी घेण्यात आला। विशेष म्हणजे हा सर्व मोर्चा भोनकडे रवाना होत असतो आणि यावर्षी म्हणजे दरवर्षी भोन या बौद्ध स्तूपावर
या देशातले महाराष्ट्रातले हजारो लोक त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी येत असतात आणि तो भवनस्तूप सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे मागणी सुद्धा करत असतात, निवेदन करत असतात, प्रत्येक वेळेस मागणी करत असतात. यावर्षीसुद्धा भवन हे प्राचीन स्थळ लवकर उत्खनन झालं पाहिजे, ते सुरक्षित केलं पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा दिला पाहिजे या संदर्भात ती आगेकूच करत आहेत. तर या ठिकाणी आज या संयुक्त विद्यमाने हा जो किर्दानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, इथं अनेक लोकांनी मार्गदर्शन केले आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.